भंडारा जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तर पावसामुळे धान पीक अक्षरशः जमीनदोस्त झालं। शेतामध्ये पाणी साचलं असून त्यामध्ये धान भिजलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे। मात्र पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। जर माझ्या शेतातील पंचनामे कोण करेल आणि नुकसान भरपाई कोण देईल, तरी खिल्लारे सरांनी आणि लवकरात लवकर आपल्या स्तरावरून माझ्या शेतीचे पंचनामे करावे आणि इतर शेती निलजभुज, निलजखूर, नवेगाव, मोहोगाव परिसरातील पुष्कळसह अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेले आहेत। आणि आता मला 8 ते 15 दिवसात शेतीतील धान कटायला आलेले आहेत। ते मला काटणी करायचे आहे। जर 2 महिन्यानंतर जर आदेश निघाले, जर माझ्या शेतामध्ये धान नाही राहणार, तर तेच अधिकारी लोक म्हणतील की शेतामध्ये धान नाही तर आम्ही पंचनामे कसे करणार। त्यावर उपाययोजना खिल्लारे सरांनी द्यावे। 2-3 शेतकरी काल माझ्याकडे आले। त्यांच्या मागणीनुसार मी त्यांच्या बांध्यावर जाऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आढळून आलेलं आहे। आणि पंचनामे आता जोपर्यंत आपल्या तहसील स्तरावरून पंचनाम्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आपण पंचनामे काय करू शकणार नाही। पण जी स्थानिक जे नुकसानीचं जे पाहणी आहे ते आपण करून पाहणी केलेली आहे इथं, आणि जसे आदेश येतील त्याप्रमाणे आपण पंचनामे करून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।